हॅलो स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये आपलं स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी आणि वर्ग 9वी ह्याबद्दलच्या संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्थानिक किंमत आणि त्यांची काही उदाहरणे सांगितलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्या आणि संख्याचे प्रकार हे शिकवणार आहे. चला तर मग बघूया. सगळ्यात आधी संख्या म्हणजे काय. संख्या ही एक वस्तू आहे जी आपण गणना करण्यासाठी, मोजण्यासाठी वापरतो. ज्या संख्या आपण मोजण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इत्यादी. संख्या विविध प्रकारच्या आहेत. ते प्रकार कोणते आता आपण बघूया. संख्येचे प्रकार. पहिला प्रकार आहे समसंख्या, दुसरा विषम संख्या, तिसरा मूळ संख्या, चौथा संयुक्त संख्या, पाचवा जोडमूळ संख्या आणि सहावा सहमूळ संख्या. चला तर मग बघूया संख्येचा पहिला प्रकार समसंख्या. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात. उदाहरण पहिला 4538 ही संख्या समसंख्या आहे. याचे कारण असे की या संख्येच्या एकक स्थानी 8 हा अंक आहे आणि आत्ताच आपण बघितले की ज्या संख्येच्या एकक ठिकाणी 2, 4, 6, 8 किंवा 0 हा अंक असतो ती संख्या समसंख्या असते. त्यामुळे उदाहरण पहिला 4538 ही संख्या समसंख्या आहे. उदाहरण दुसरा 64 ही संख्यासुद्धा समसंख्या आहे कारण या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे. उदाहरण तिसरा 78542 ही संख्या देखील समसंख्या आहे कारण या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे. पुढचा उदाहरण 700 ही सुद्धा समसंख्या आहे कारण या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे. आता आपण बघूया संख्येचा दुसरा प्रकार, तो म्हणजे विषम संख्या. ज्या संख्याला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. उदाहरण पहिलं 8539. 8539 ही संख्या विषम संख्या आहे. ह्याचे कारण असे की या संख्येच्या एकक स्थानी असलेला अंक हा 1, 3, 5, 7, 9 ह्या अंकांपैकी एक आहे आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्यापैकी एकही अंक असतील तर ती संख्या विषम संख्या म्हणून ओळखली जाते. उदाहरण दुसरा 33 ही संख्या विषम संख्या आहे कारण या संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे. उदाहरण तिसरा 78545 ही संख्या विषम संख्या आहे कारण या संख्येच्या एकक ठिकाणी 5 हा अंक आहे. त्यामुळे ही संख्या विषम संख्या आहे. उदाहरण चौथा 7001 ही संख्या देखील विषम संख्या आहे कारण या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. आता आपण बघूया समसंख्या आणि विषम संख्या यांची काही नियम. पहिला, 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. उदाहरण 4 + 4 याचं उत्तर 8. 4 ही समसंख्या आहे. आपण 2, 4 ह्या समसंख्या घेतल्या आहेत आणि त्याचं उत्तर 8 आहे. 8 सुद्धा समसंख्या आहे. नियम दुसरा, 2 समसंख्यांची वजाबाकी ही समसंख्याच असते. उदाहरण 6 - 2. 6 ही समसंख्या आहे आणि 2 ही सुद्धा समसंख्या आहे.
6 वजा 2 केले तर येणारा उत्तर 4 आहे. 4 सुद्धा समसंख्या आहे. नियम तिसरा, समसंख्या आणि विषम संख्या यांची जर आपण बेरीज केली तर येणारं उत्तर हे विषम संख्या असते. उदाहरण, 42 ही समसंख्या आहे आणि 69 ही विषम संख्या आहे. जर या दोन संख्यांची आपण बेरीज केली तर येणारं उत्तर 111 आहे आणि 111 ही विषम संख्या आहे. पुढचा नियम, नियम चौथा, समसंख्येमधून विषम संख्येची वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे विषम संख्या असते. उदाहरण, 74 ही संख्या समसंख्या आहे तर 23 ही संख्या विषम संख्या आहे. 74 मधून 23 हे वजा केले तर येणारं उत्तर 51 येते, तर 51 ही विषम संख्या आहे. नियम पाचवा, विषम संख्या मधून विषम संख्या वजा केल्यावर समसंख्या उत्तर येते. उदाहरणार्थ, 55 ही विषम संख्या आहे, तसेच 17 ही सुद्धा विषम संख्या आहे. 55 मधून 17 वजा केल्यास येणारा उत्तर 38 येतो. 38 ही समसंख्या आहे कारण 38 या संख्येत एकक ठिकाणी 8 हा अंक आहे. नियम सहावा, दोन विषम संख्यांची बेरीज केल्यास येणारा उत्तर ही समसंख्या असते. उदाहरण, 15 अधिक 15. 15 ही विषम संख्या आहे आणि दोन विषम संख्यांचा बेरीज केल्यास येणारा उत्तर ही समसंख्या आहे. येणारा उत्तर 30 आहे आणि 30 ही समसंख्या आहे कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एकही अंक असला तर ती संख्या समसंख्या म्हणून ओळखल्या जाते. आता आपण पुढचा नियम बघूया, तो म्हणजे नियम सातवा. दोन समसंख्यांचा गुणाकार हे समसंख्या असते. उदाहरण, 8 ही समसंख्या आहे तर दोन समसंख्यांचा गुणाकार 8 गुणिला 8 त्याचं उत्तर 64 येते. नियमानुसार समसंख्या गुणिला समसंख्या त्याचं उत्तर येईल समसंख्या, तर 8 गुणिला 8 बरोबर 64. 64 ही समसंख्या आहे कारण 64 या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक असतो. नियम आठवा, समसंख्या गुणिला विषम संख्या त्याचं उत्तर समसंख्या येतो. उदाहरण, 6 गुणिला 7. 6 ही समसंख्या आहे तर 7 ही विषम संख्या आहे, तर 6 गुणिला 7 बरोबर 42 आणि 42 ही समसंख्या आहे कारण 42च्या एकक ठिकाणी 2 हा अंक आहे. नियम नववा, दोन विषम संख्यांचा गुणाकार याचं उत्तर विषम संख्या असतो. उदाहरण, 9 गुणिला 3. 9 ही विषम संख्या आहे, तसेच 3 ही सुद्धा विषम संख्या आहे, तर 9 गुणिला 3 बरोबर 27. 27 ही सुद्धा विषम संख्या आहे कारण 27 या संख्येच्या एकक ठिकाणी 7 हा अंक आहे. तर ही झाली विद्यार्थ्यांनो समसंख्या आणि विषम संख्या यांची 9 नियम. हे नियम तुम्ही लक्षात ठेवा कारण परीक्षेत या नियमांच्या आधारावर काही प्रश्न विचारले जातात. आता आपण संख्येचा पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे मूळ संख्या. एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. याचे उदाहरण आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 इत्यादी. आपण उदाहरणमधल्या 2 किंवा 3 संख्या घेऊन त्यांना 1 ने किंवा त्याच संख्येने भाग देऊन बघू आणि खरंच त्या संख्या मूळ संख्या आहेत का हे पडताळून घेऊ. चला तर मग आपण त्या संख्या करून बघू. पहिली संख्या आपण घेऊ 2. व्याख्यानुसार 2 ला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जायला पाहिजे. 1 ने 2 ला पूर्ण भाग जातो, तसेच 2 ला 2 ने सुद्धा पूर्ण भाग जातो, म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे. आपण पुन्हा एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 11. 11 ला 1 ने भाग जातो, तसेच 11 ला
11ने सुद्धा भाग जातो। तर विद्यार्थ्यांनो, आपण उदाहरणानुसार करून बघितलं की 2 आणि 11 ह्या संख्येला 1ने तसेच त्या संख्येने पूर्ण भाग जातो। म्हणजेच एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे। बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत। विद्यार्थ्यांनो, 2 ही समसंख्या आहे। मूळ संख्यांमध्ये 2 ही एकुलती एक अशी संख्या आहे जी फक्त समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या सुद्धा आहे। बाकी सगळ्या मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत। विद्यार्थ्यांनो, 1 ही संख्या मूळ संख्या नाही आहे। आता आपण 2 ते 100 पर्यंतच्या एकूण 25 मूळ संख्या बघणार आहोत। सगळ्यात आधी बघूया 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या। 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5 आणि 7 ह्या 4 मूळ संख्या आहेत। त्याचप्रमाणे 11 ते 20 च्या दरम्यान 11, 13, 17 आणि 19 ह्या 4 मूळ संख्या आहेत। त्यानंतर 21 ते 30 च्या दरम्यान 23 आणि 29 ह्या 2 मूळ संख्या आहेत। ह्यानंतर 31 ते 40 यामध्ये 31 आणि 37 ह्या फक्त 2 मूळ संख्या आहेत। त्यानंतर 41 ते 50 च्या दरम्यान 41, 43 आणि 47 अशा एकूण 3 मूळ संख्या येतात। त्यानंतर 51 ते 60 च्या दरम्यान 53 आणि 59 ह्या 2 मूळ संख्या आहेत। त्यानंतर 61 ते 70 च्या दरम्यान 61 आणि 67 ह्या 2 मूळ संख्या येतात। 71 ते 80 या दरम्यान 71, 73 आणि 79 ह्या 3 मूळ संख्या येतात। 81 ते 90 च्या दरम्यान 83 आणि 89 ह्या 2 मूळ संख्या येतात आणि शेवटी 91 ते 100 च्या दरम्यान 97 ही फक्त एकच मूळ संख्या येते। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत। आता आपण बघूया संख्येचा पुढचा प्रकार, तो म्हणजे संयुक्त संख्या। ज्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या नाही आहेत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात। विद्यार्थ्यांनो, आत्ताच आपण बघितलं की मूळ संख्या कोणत्या आहेत। ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्या सर्व संख्या संयुक्त संख्या म्हणून ओळखले जातात। 1 ही संयुक्त संख्या नाही आहे। विद्यार्थ्यांनो, आत्ताच आपण बघितलं की 1 ही मूळ संख्या सुद्धा नाही आहे। म्हणजेच 1 ही संख्या मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे। आता आपण संयुक्त संख्येचे काही उदाहरणं बघूया। संयुक्त संख्येचे उदाहरण आहेत संख्या 4, 6, 8, 9, 12 इत्यादी। आता आपण संख्येचा पुढचा प्रकार बघूया, जोडमूळ संख्या। 3 आणि 5, 11 आणि 13, 29 आणि 31 या मूळ संख्यांच्या जोड्यातील संख्यात 2चा फरक आहे। अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात। विद्यार्थ्यांनो, आता आपण बघितलं की मूळ संख्या कोणत्या आहेत। तर 3 ही मूळ संख्या आहे, 5 पण मूळ संख्या आहे, 11, 13, 29, 31 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत। तर जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्यामध्ये ज्या संख्या येतात त्या सगळ्या संख्या मूळ संख्या असतात, फक्त त्या जोडीने पाहिजेत। जसं मूळ संख्यांमध्ये 2, 3, 5 हे येतात, पण 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, त्यामुळे 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे। तसंच 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे, त्यामुळे 11 आणि 13 ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे। त्यानंतर 29 आणि 31 यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा जोडमूळ संख्या म्हणून ओळखली जाते। तर ज्या संख्यांच्या जोड्यातील संख्यात 2चा फरक असतो, ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, असा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात। तर विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांचा 8 जोड्या आहेत। आता आपण त्या 8 जोड्या कोणत्या आहेत ते बघू। पहिली जोडी आहे 3 आणि 5। 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे। दुसरी जोडमूळ संख्या आहे
5 आणि 7, 5 आणि 7 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. तिसरी जोडमूळ संख्या आहे 11 आणि 13, 11 आणि 13 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. चौथी जोडमूळ संख्या आहे 17 आणि 19, 17 आणि 19 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. पाचवी संख्या आहे 29 आणि 31, यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे, त्यामुळे ही संख्या सुद्धा जोडमूळ संख्या राहील. 41 43, 59 61, 71 73 ह्या 3 संख्यांमध्ये सुद्धा आपापसात 2चा फरक आहे, त्यामुळे ह्या तीनही संख्यासुद्धा जोडमूळ संख्या होतील. अशा प्रकारे 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया शेवटचा संख्येचा प्रकार, तो म्हणजे सहमूळ संख्या. 2 संख्यांचा सामाजिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण 3 आणि 8, 4 आणि 9. विद्यार्थ्यांनो, ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक म्हणजे सारखा विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. त्याचं उदाहरण आहे 3 आणि 8, 4 आणि 9. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या आणि त्यांचे प्रकार बघितले. त्या प्रकारमध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि 1 ते 100 पर्यंत या सगळ्या संख्या कुठे कुठे येतात आणि कोणत्या कोणत्या आहेत, समसंख्या, विषम संख्या यांचे नियम, हे सगळं बघितलं. मी आशा करतो की माझं शिकवलेलं तुम्हाला समजलेलं असेल. आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीही डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारू शकता. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद स्टुडंट्स.